खासदार होता ते सगळं आपण घेऊन डिफेंस मिनिस्टरकडे गेलो. राजनाथ सिंह जी ये हमारे 5000 लोग यहाँ नौकरी करते हैं, 5000 कुटुंब जगत नाही की काय या आमच्या मिराच्या मातीत पेरणार. असे कितीतरी विषय सांगता येतील. म्हणून आपल्याला आपला खासदार पाहिजे आहे. आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आपल्याला खासदार पाहिजे. आणि अनेक वर्षानंतर पक्षानं देवेंद्रजींनी मधल्या काळात आपली काही लोक भेटायला गेली. आपण सगळे लोक खूप पॅनिक झाले. काय होणार युती तर नक्की आहे. प्रत्येक पक्षाला वाटत असतं माझ्या पक्षाचा खासदार झाला पाहिजे, माझ्या पक्षाचा आमदार पाहिजे. गैर काही नाही, लोकशाही आहे, असलं पाहिजे. पण आपल्याही कार्यकर्त्यांना आणि आपल्या परिवार क्षेत्राला असं वाटत होतं काय किती वेळेला शिक्के दुसरीकडे मारायचे आणि किती वेळेला दुसऱ्यांच्या मिरवणुकीत आपण सहभागी व्हायचं. युती आहे, महाविकास आघाडी आहे, काय म्हणायचं तर युती ना, महायुती आणि तिकडची विरोधकांची आघाडी. मला आता जरा गडबड होती, कारण काल पूर्वी आपल्याकडे असणारे तिकडे जातात त्यामुळे समजतच नाही पाणी तेरा रंग कैसा. तेव्हा आता ओरिजिनल प्युअर अल्फान्सो मँगो गेला पाहिजे पार्लमेंटमध्ये, जी आहे नामांकनवाला. माछीमारीची तीच परिस्थिती आहे. अशी कितीतरी विषय सांगता येते. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली एक कैलासवासी खासदार बापूसाहेब थोरातची विरासत होती. कैलासवासी कुसुमताई आंबेडकर होत्या. आणि म्हणून आता आपल्याला एक संधी पक्षाला सगळ्यांचं प्रेशर होतं. मला रोज लोक विचारायचे काय होणार काय होणार, काय नाही होणार, भाजप कमळ. पण अनेकांना वाटायचं मी काय कोण नाही ना सध्या, नाही आता काय याला कोण विचारतं, याचं कोण ऐकतंय. मग काल सगळ्यांच्या आभाराचे म्हटलं कसला आभार कसला नाही, तुम्हाला तुम्हीच फक्त बोलत होता. तर म्हटलं बोलतो, नेहमीच बोलतो मी, पक्षाकरताच बोलतो. मला बाळकडून दिलंय हेच बोलायचं, दुसरा विषयच नाही. आणि त्यामुळं महत् प्रयासांना आज आपल्याला ही उमेदवारी मिळाली. मित्रपक्ष आपला आहे, आपण मित्रपक्षाला मध्ये मदत केली. भाजीच्या 5 आमदारकी जागा भाजपला नव्हत्या, आपण कुठं रुचलो नाही, फुगलो नाही, काय व्हॉट्सअपवर पाठवलेलं नाही. तेव्हा पण व्हॉट्सअप होता नाही तुमचा, कारण आपल्याला संस्कार आहे. ठरलं म्हणजे ठरलं, बेईमानी नाही. आणि त्यामुळे आता देवाला दया आली पाटणकर साहेब आणि तेव्हा आपल्याला उमेदवारी मिळाली भाजपला. राणे साहेबांसारखा कुशल प्रशासक आयुष्यातली जवळजवळ 40 वर्ष मी त्यांना ओळखतो. 40 वर्ष, 90 सालापासून राणे साहेब 44 वर्ष झाले. BSTचा पहिला नगरसेवक मुंबई महापालिका, BSTचा चेअरमन, त्याच्यानंतर आमदार, त्याच्यानंतर मंत्री, त्याच्यानंतर मुख्यमंत्री, त्याच्यानंतर राज्यसभेचे खासदार, केंद्रीय मंत्री. मोदीजींच्या मंत्रिमंडळात आपल्या कोकणाला मानाचं पान मिळालं. त्या माणसाला उमेदवारी मिळाली. आपण हलका फुलका दिलेला नाही माणूस आहे, चांगला स्ट्रॉंग अनुभव असलेला, की ज्याला राजकारण कळतं आणि त्याला समाजकारण कळतं. मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, बघा पर्यटनाचा विकास कसा सिंधुदुर्गात झाला. आणि म्हणून खूप विचारांना दिला. आणि त्यावेळेला मधल्या काळात ते जेव्हा चाललं होतं आपली, तेव्हा देवेंद्रजींना काही आपली मंडळी भेटली होती. प्रमोद जेठा साहेब, अतुल कालसेकर, रवींद्र चव्हाण साहेबांना घेऊन गेले, आम्हाला उमेदवारी पाहिजे. स्वाभाविक आहे, आम्हाला उमेदवारी पाहिजे. देवेंद्रजी म्हणे तो बाळपणी कुठे दिसत नाही तुमच्यात. नाही म्हणे तो तिकडं गावचे लोक घरचे लोक करतो. म्हणजे ठीक आहे, एक गावचे लोक करतोय, दुसरा घरचे लोक कुठे दिसतात घराच्या बाहेर काढायला चाललं. आणि मग तेव्हा देवेंद्रजीने एक सांगितलं, त्या बाळाला निरोप सांगा, या वेळेला खासदार निवडून घेऊन दिल्लीत पाठवला नाहीस तर माझ्याकडे यायचं नाही, असा सज्जड दम दिलाय. आता मग मी एकटा काय करणार आहे का, माझ्यावर तुम्ही पाहिजेत ना जोडीला, असणार ना, जरा हात वरून सांगा. त्यामुळे आज हा संवादामध्ये हाच विषय आपल्याला मांडायचा आहे की इथं रसाळताई आहे, रसाळ आहे, आपले आहे समीर तिवरेकर खूप चांगलं काम करतात. लोकप्रतिनिधी म्हणून कसा असावा याचे आदर्श 2 उदाहरणे आहेत या ठिकाणी. त्याला करता बरेच कष्टसंदीप आपल्याला करावे लागले ना. कुठे संदीप गेला की काय संदीप 12 साल आठवते ना. हा कठीण प्रसंग होते, पण त्याच्यातून आपण काही ना केलं, याला केलं, आणले शोधून आपण. आणि तुमच्या पसंतीला ते उतरले असं मला वाटतं. एकदा टाळ्या वाजवा दोघांच्या. फिरत असतो, कोणी गैरसमज करू नका. मला हा एकमेव वाढ असा आहे. मग त्याच्यात माझी बहीण पण सांगते मला, माझे भाचे पण सांगतात आमच्याकडे पाणी आलंय काय, येव आलंय काय, कचरा केला काय. जी लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम कसं करावं आदर्श बाकीचे पण करतात. आमचं राजू तोडणकर करतोय, मी अण्णा करमरकर करतोय, भाजपचे सगळे करतात. पण आपले 6 किती काय 16 गेले पाहिजे, 17 झाले पाहिजे, 20 झाले पाहिजे. करायचे ना बाबू.
त्याच्याकरता लोकांचा विश्वास आपला असला. म्हणजे मला वाटतंय रत्नागिरी शहर या मतदारसंघातल्या लोकांनी मन ठरवलंय इसके बार भाजप शिवाय काय नाही. कारण सगळ्यांना झालेत अनुभव. पण या राजकारणामध्ये कसं आहे, कधी कधी काही मनात नसलेल्या गोष्टी पण आपल्याला तडजोड करतात. 19 सालामध्ये आम्ही तडजोड केली, काळजावर दगड ठेवला, 5 दिवस जेलमध्ये होतो. काय चोरी केली म्हणून नव्हे, खोटा माझ्यावर आरोप झाला राजकारणातला म्हणून. तेव्हा आता आपल्याला कोण भेटलं सांगा, काय काळजी करू नका, हे सगळं सहन केलंय. मी आता आणखी काय वाईट सहन करायचं भाजपच्या नशिबी या रत्नागिरीत आहे असं मला वाटत नाही. तर आपले पण अच्छे दिन आहे आणि वाले बिले पण आहे. आणि म्हणून माझी सगळ्यांना या निमित्तानं विनंती, तरुणांना थोडा अर्धा तास, 15 मिनिटं, 1 तास आपल्याला उद्यापासून की आजपासून रात्र आपल्याला मोकळी आहे. फेसबुक लाईव्ह आहे, युट्यूब लाईव्ह आहे, ह्याच्या लिंक येतील, त्या पाठवा, सगळ्यांना जाऊन दे. त्याच्यामध्ये एक ताकद आहे या सोशल मीडियामध्ये. कळलं पाहिजे लोकांना. नाही मला आम्ही गेलो 7-8 हजार घरात पोहोचतो. आमची जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणाला तर दुसरा कार्यक्रम आलाय, त्यामुळे दुसरीकडे चला. कारण एकच क्लास हेड क्लास शिक्का पण देतात मला, फाईल पण करायची, फाईल साहेबाकडे पण देतात द्यायची. आता आपल्याला आपली माणसं वाढवली आणि म्हणून हा भाग आपला सगळा परिचित असलेला आहे, आपला मतदार आहे. पण एवढं माझं समाधान नाही. 60,000 मतदार या शहरात आहे. 30,000चं मतदान झालं. तिवरेकर मी माझ्या वार्डापुरता, तर तुम्ही मोठे झाले, अनुभवी झाले, काही ते वॉर्ड पण आहे तुमचा, हाही वॉर्ड आहे. आणि आता शहरामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये आपले नातेवाईक, मित्रमंडळी कन्व्हिन्स केलं पाहिजे. कोण विरोधात बोलत असेल त्या भेटा, त्याला रागावू नका, त्याला समजून सांगा काय बाबा केलंय. कारण कन्व्हिन्स आणि कन्फ्यूज हे 2 शब्द बेकार आहे. आपण भाजपवाले सगळं कन्व्हिन्स करायला जातो आणि काँग्रेस का जे बाकी त्यांच्या जोडीला आता गेले हे सगळे कन्फ्यूज. चुकीचं सांगायचं, काय करायचं नाही. ते शेतकऱ्यांचं आंदोलन, ते मग मराठ्यांचं आरक्षण असं झालं. अरे काय झालं, आपण हिंदू म्हणून एकत्र करतोय. प्रभू रामांचं 500 वर्षाचं मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालं. जर आपला सनातन हिंदू जागा राहिला, जिवंत राहिला, तरच पुढच्या जातीपती यायचे आहेत. पण आता बदनाम करायचं, देवेंद्रजींना बदनाम करायचं, आमच्या मोदीजींना बदनाम करायचं, अशी काही नॅरेटिव्ह चालवण्याचं काम डेलिबरेटली चाललंय. देशाच्या बाहेरचे लोक पण आहेत, आपल्यातले पण काही दुर्दैवानं आहे. आपल्या देशात म्हणजे आपले भाजपमधले हे देशातले नागरिक आहेत. आणि म्हणून आपल्याला अखंड सावधान राहिलं पाहिजे. राजबोधात समर्थ रामदास यांनी सांगितलं, अजिबात गाफील नाही. आमचे 300 दिन आहे, 400 होणार आहेत, अशा प्रमाणात सौ सोनार की गलवार की 100% आपल्याला मतदान आणि होणाऱ्या मतदानाच्या मिनिमम 51%. इथं हा नियम नाही, इथं 75%. तेव्हा रिवॉर्ड मिळणार आहे. इथं 75% मतदान, 4 बूथ ना, बूथ प्रमुख आले काय, 3 बूथ सुपरवारियर आलेले आहेत, सगळे आले आणि मतदार आले. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, 10 वाजले. फक्त उद्यापासून आता आपल्या महायुतीच्या बैठका होणार आहेत. त्याचा बॅनर आता बदलेल. पक्षानं अजून पण आपल्याला सांगितलं होतं, म्हणून हा नमूद संवाद होता. मी संवाद कायमच राहणार, फक्त तो महायुतीच्या माध्यमातून संवाद राहणार आहे. ह्याची मात्र सगळ्या मतदारांनी, कार्यकर्त्यांनी थोडंसं लक्ष त्याच्यामध्ये देणं गरजेचं असं मला वाटतं. आणि मग आदरणीय नारायणराव राणे साहेबांना 7 तारखेला कमळ निशाणीवरती आपल्याला 75% जास्त मतदान प्रत्येक बूथमध्ये कमळ निशाणीवर होऊन मोदी साहेबांसाठी आपल्याला एक ह्या कोकणातला मस्तपैकी ओरिजिनल अल्फान्सो ज्याला आपण प्रसिद्ध आहे, हे नारायणरावांच्या रूपानं आपण त्या ठिकाणी पाठवूया, एवढीच विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 10 वाजलेले आहेत, आता माईक बंद करू. मग आपल्याला सरचिटणीस एक घोषणा देऊन आपला एक व्हिडिओ रील करायचाच आहे विदाउट माईक. धन्यवाद.
भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहून श्री नारायणरावजी राणे यांना बहुमत मत देऊन आपण विजयाचा संकल्प करूया. मी माझे दर्शक तुम्ही जरा बसा, फक्त आम्ही इकडे बसतो, तुम्ही बसा. तुम्ही नका ही जागा सुप्रियाताई बसा तुम्ही. कळवी खुर्ची अशी इकडे घ्या, मध्ये घ्या. मध्ये श्रीराम जरा देवीला गेलं. फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार.